छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरेंचा हंबरडा मोर्चा आहे, थेट जाऊयात. बाळासाहेब ठाकरे असतील, उद्धव ठाकरे साहेब असतील, आदित्य ठाकरे साहेब असतील, आमचे चंद्रकांत खैरे असतील, अंबादास दानवे असतील, जेव्हा जेव्हा शेतकऱ्यावर काही आघात झाला, अतिवृष्टी झाली, दुष्काळ झाला, काही संकट आलं, तर शेतकऱ्याच्या पाठीमागे ते खंबीरपणे उभे राहिले. म्हणून आज शेतकरी उद्धव साहेब तुम्हाला सांगू इच्छितो, सर्व महाराष्ट्रातील शेतकरी, महाराष्ट्रातील शेतकरी तुमच्याकडे एक आशाने पाहत आहे आणि तुम्ही केव्हाही शेतकऱ्याला हाक मारा, तुमच्या मागे आमचा शेतकरी खंबीरपणे उभा आहे. मागच्या वेळेस साहेब मोदी साहेबांनी काय केलं, कांद्याला निर्यात बंदी केली आणि 40% कर लावला कांद्याला निर्यात बंदीवर. हे असा एवढा जुलाम इंग्रजांना बी केला नाही, रजाकारच्या निजामानं बी केला नाही. एवढं हे युती सरकार, मोदी सरकार आणि देवेंद्र फडणवीस सरकारवर अन्याय करत आहे. कांदा बाहेर जायचं तर 40% रक्कम पहिली भरा, तर कांदा तुमचा बाहेरच्या देशात जाईल. साहेब निर्यात बंदी केल्यामुळे माझ्या शेतकऱ्याचा कांदा 1000 रुपये क्विंटल चालला, त्याला खर्च 2000 रुपये 1500 रुपये येतो. शेतकऱ्याचा कांदा 1000 रुपये क्विंटल चालला, शेतकऱ्याची सोयाबीन 400 रुपये क्विंटल चालली, शेतकऱ्याची मक्का 1500 रुपये चालली. काही परवडत नाही. शेतकऱ्याला कधी बेरीज करता आली नाही साहेब, या सरकारामुळे सगळी वजाबाकी चालू आहे. म्हणून आपल्याला विनंती करतो, आपण खंबीरपणे उभा राहा. येणारा कार्यकाळ हा आपलाच आहे. शेतकरी 100% तुमच्या मागे राहील. मी अशी शेतकरी बांधवांना विनंती करतो व आजच्या या हंबरडा मोर्चामध्ये आपण उन्हात ताणत आला त्याबद्दल धन्यवाद. शेतकऱ्याला इथं बोलून शेतकऱ्याच्या व्यथा मांडण्याची संधी दिली, मी आयोजकांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर असे शेतकरी आपल्या समोर येणार आहेत बोलायला की ज्यावेळेस मुख्यमंत्र्यांचा दौरा होता या मराठवाड्यात, त्यावेळेस त्यांना फक्त एका सभेत एक प्रश्न एका शेतकऱ्यांनी विचारला, तर त्याला मुख्यमंत्री असे म्हटले की राजकारण करू नको. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं शेतकऱ्यांचा प्रश्न उपस्थित केल्यावर. असे शेतकरी आहे उजनी तालुका औस्याचे माननीय भूषणजी कोळी. मी भूषण कोळी यांना विनंती करतो की आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. भूषण कोळी. जरा मीडियाच्या लोकांनी कॅमेरा सेट करून खाली बसला 2 मिनिटं तर बरं होईल. प्लीज कॅमेरा सेट करा. बर. छत्रपती नेतृत्व करावं. महाराज एक मिनिट. छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेस माननीय उद्धवजी ठाकरे साहेब पुष्पहार अर्पण करतील. माननीय शिवसेना प्रमुखांच्या प्रतिमेस संजयजी राऊत साहेब यांना विनंती करतो की छत्रपती शिवाजी महाराज की मासाहेब मीनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेस माननीय चंद्रकांत खैरे साहेब हे पुष्पहार अर्पण करतील. छत्रपती शिवाजी महाराज की. चला बोलू का? 1 मिनिट बोला. आदरणीय नाही डायरेक्ट वंदनीय आता बाकी नाही, सुरू करा. साहेबांना माझी एक विनंती मला करायची आहे. आदरणीय उद्धव साहेब म्हणजे या महाराष्ट्राचं नेतृत्व करणारे खंद असं व्यक्तिमत्व आहे. स्वर्गीय श्रीमान वंदनीय बाळासाहेबजी यांच्या नंतर या महाराष्ट्राला लाभलेले एक अनुभवची आहे. साहेब इथून पुढे जर मोर्चा न्यायचा असेल मंत्रालयामध्ये सगळ्या शेतकऱ्याचा मोर्चा घेऊन जाऊ आणि मंत्रालय ह्यांचं बंद पाडू आपण सगळे शेतकरी मिळून. मालाला भाव नाही, अनुदान नाही, हेक्टरी 50,000 रुपये ह्यांना द्यावेच लागतील. शेतभराचा 7-12 कोरा ह्यांना करावाच लागेल आणि इथून पुढे सगळेजण एकत्र राहून त्यांना फक्त प्रश्न केला की साहेब हेक्टरी किती देणार आहोत, जाहीर करा माझ्या सगळ्याच्या समोर. तर मला म्हणले राजकारण करू नको. शेतकरी कशाला राजकारण करेल? राजकारण तर त्यांनी करते, त्यांना पूर्ण राजकारण माहिती आहे. चालतंय, आपल्याला साहेबाला बी ऐकायचं आहे. थोडंच बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
यानंतर मी माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांना विनंती करणार, पण तो त्याआधी मराठवाड्यातील सर्व शिवसैनिकांच्या आणि शेतकऱ्यांच्या वतीनं सर्व खासदार आणि नेते मिळून मान्य उद्धवजींना एक आसूड देतील. हा आसूड खऱ्या अर्थानं येणाऱ्या काळात जे शेतकरी विरोधी सरकार महाराष्ट्रात आहे याला चांगलं सोलून आपल्याला काढावं लागेल आणि मराठवाड्याच्या आघाडीवर जाईल. त्यामुळे आपण सगळे मराठवाड्यातले सगळे लोक त्यांना आपण माननीय उद्धवजींना मी विनंती करतो, त्याआधी काही गोष्टी मी सांगू इच्छितो. जे सरकारने परवा पॅकेज 31,628 कोटी रुपयाचं जाहीर केलं, याच्यात सरकारने जे वर्गीकरण केलेलं आहे त्याचा आदेश सुद्धा माझ्याकडे आहे. यापूर्वी दिलेले 2200 कोटी रुपये, विमा 5,000 रुपये. आता मला सांगा, विम्याचा क्लेम नाही, काही नाही, 5,000 कुठून देणार? पीक नुकसान NDRF 6,175 कोटी रुपये, पीक नुकसान राज्य सरकार 6,500 कोटी रुपये, पायाभूत सुविधा 10,000 कोटी रुपये, जीवित वित्त हानी 1,753 कोटी रुपये, असेच टोटल 31,628 कोटी. आता जर हे नुकसान भरपाई सरकारनं कोणतंच पॅकेज नाही दिलं तरी याच्यातल्या NDRFच्या निकषानुसार सरकारला द्यावं लागतं. सरकार खोटं बोलतंय, शेतकऱ्याची दिशाभूल करतंय, खोटं पोस्टर लावतं, काहीतरी 31,628 कोटीचं पॅकेज. हे पॅकेज नाही, ही फसवणूक आहे. आणि म्हणून मला असं वाटतं हे सरकार फसवतंय. काल परवा काही लोक इथं येऊन गेले, यांनी मला असं वाटतं गटप्रमुखाच्या ऐवजी कटप्रमुख इथं आले होते, काही गटप्रमुख आले होते गटप्रमुखाला मार्गदर्शन करायला. यांना फक्त हंबरडा दिसत होता आणि मला असं वाटतं हा हंबरडा मराठवाड्याचा येणार काळात, आता जे आपले जे कोळी यांनी भूमिका मांडली माननीय साहेब, हा तुम्ही दसऱ्याच्या दिवशी आम्हाला फक्त आदेश दिला होता 2 तारखेला की मराठवाड्यात एल्गार पेटवा. 3 तारखेपासून आमच्या मराठवाड्यातले सगळे लोक, गावागावातले शिवसैनिक पेटून उठले आणि एका आठवड्यात हा विराट मोर्चा निघाला. तुम्ही मला असं वाटतं आदेश द्यावाच आम्हाला की येणाऱ्या काळात दिवाळीनंतर आपण मंत्रालयावर धडक मारू आणि खऱ्या अर्थाने या शेतकऱ्याचा एल्गार पेटू. मी माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांना विनंती करतो की आपण या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावं. येते डायसवर ते नाही ते तिकडे आहे ना. त्या रंगाची गोळी मला चाटून जाईल, तो रंग या देशात राहणार नाही. हे मध्ये घ्या, मध्ये हे मीडियावाल्यांना हे मध्येच घ्यावं लागेल. नाही थांबा. छत्रपती शिवाजी महाराज की कर्जमुक्ती. जोरात द्या घोषणा, कर्जमुक्ती, 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 कर्जमुक्ती. जमलेल्या माझ्या तमाम शेतकरी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, एक साधारणतः 15 दिवसांपूर्वी मी मराठवाड्यात आलो होतो. एक 5 जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना भेटलो होतो आणि तेव्हाच मी जाहीर केलं होतं की जोपर्यंत हे सरकार कर्जमुक्ती करत नाही
तोपर्यंत या सरकारला आम्ही काही सोडत नाही. गेल्या वेळेला आलो तेव्हा पाऊस होता, या वेळेला आलो तेव्हा कडक ऊन आहे. आम्ही तर बाबा शहरी बाबू. लोक विचारतात की हे काय जाणार तिकडे, पण दोन गोष्टी आपण करून दाखवल्या. एक तर म्हणजे आपल्या परंपरेप्रमाणे जो दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होतो, तो दसरा मेळावा तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने पाऊस पडत असताना चिखलात, तलावात, म्हणजे तळत झालं होतं, त्या भर पावसात घेतला. आणि आज तर कडक ऊन आहे. मेळाव्याच्या वेळेला सुद्धा विचारलं होतं लोकांनी की लोक चिखलात कशी बसणार. म्हटलं अरे आपला शेतकरी चिखलात, ऊन, वारा, पाऊस काही असो, आपलं सर्वस्व पणाला लावून आपल्यासाठी अन्नधान्य पिकवतो. त्याचं आयुष्य तर चिखलामध्ये असतं. आता तर चिखलच झालेलं आहे. आपण सारी सभा नाही घेऊ शकत तिकडे. या दोन्ही गोष्टीचा अर्थ असा की बोलणारे काही बोलू देत. इतर वेळेला तर शिवसेना तुमच्या सोबत आहेच, पण ज्या ज्या वेळेला तुमच्यावरती संकट येईल त्या वेळेला प्रत्येक संकटाच्या वेळी शिवसेना तुमच्या खांद्याला खांदा लावून तुमच्यासाठी तुमच्यावरती आलेल्या संकटाशी लढल्याशिवाय राहणार नाही. मी जेव्हा शेतकऱ्यांशी बोललो 50,000 रुपये पर हेक्टर, हे का मला स्वप्न नाही पडलेलं. मी शेतकऱ्यांशी बोललो, अनेक शेतकरी असतील तेव्हा मला भेटलेले, आणि त्यांना विचारून मी हा आकडा काढला की दादा किती आपल्याला किती अपेक्षा आहे, किती झालं तर तुमचं जरासं गाडं रुळावरती येईल. ते म्हणाले साहेब 50,000 रुपये पर हेक्टर हे किमान मिळालेच पाहिजे आणि कर्जमुक्ती झाली पाहिजे. आता आपले जे विरोधी पक्ष आहेत, म्हणजे आपले विरोधी पक्ष, मी संभाजीनगरमध्ये आल्यानंतर मोठमोठी होर्डिंग्स पाहिली. मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन 31,000 कोटी रुपये जाहीर केल्याबद्दल. आणि तुम्ही जाताना मुद्दामून बघा, होर्डिंगवरती शेतकरी नाही आहे, यांचेच सगळे हे सतरंजा घालणारी जी लोक आहेत, मंत्री संत्री वाजंत्री वाजवणारी ही लोक आहेत तिकडे. तुम्हाला काय पडले शेतकऱ्याला किती काय मिळते त्याचं? तुम्हीच जाहीर करायचं आणि तुम्हीच तुमचं अभिनंदन करायचं. स्वतःचीच पाठ स्वतः खाजून घ्यायची आणि थोपटून घ्यायची. जर अभिनंदन करायचं होतं तर हा शेतकरी इकडे का आला? जे पॅकेज सरकारने जाहीर केलं तुम्हाला मान्य आहे काय? मग 50,000 रुपये हेक्टरी हवेत की नको आहेत? फक्त लक्षात घ्या की 50,000 रुपये हेक्टरी आपण कोणाकडे मागतो? कोणाकडे? ज्यांनी 50 खोके घेतले त्यांच्याकडे 50,000 रुपये हेक्टरी मागतो. त्याच्यामुळे असे तसे वटणीवरती येणार नाहीये ते. हे आता तुम्ही जो मला शेतकऱ्याचा आसूड चाबूक दिलेला आहे, हा चाबूक हातामध्ये घ्यावा लागेल तुम्हाला आणि यांना बरोबर वटणीवरती आणावं लागेल. मी एकूण जे काही पॅकेज पाहिलं, अनेकांना असं वाटतं, सगळ्यांना असं वाटलं अरे 31,000 कोटी इतिहासातली सगळ्यात मोठं पॅकेज. नाही, इतिहासातली सगळ्यात मोठी थाप मारलेली आहे सरकारने. आजपर्यंत एवढी मोठी थाप कोणत्याही सरकारने मारली नव्हती. ती इतिहासातली पहिली मोठी थाप या देवेंद्र फडणवीसांच्या सरकारने मारलेली आहे. बरं, यांना जरा जरी कळवळा असता तरी आता काल परवाकडे आपल्या देशाचे पंतप्रधान मुंबईमध्ये येऊन गेले, महाराष्ट्रात येऊन गेले. तुम्ही पाहिलं, टीव्हीवरती बघितलं का? मी नाही बघितलं, पण मी ज्यांनी पाहिलं त्यांना विचारतोय, त्यांच्या भाषणामध्ये कुठल्याही दोन्ही भाषणात 2, 3, 5, 10 भाषणं झाली असतील, एका तरी भाषणात शेतकऱ्यांबद्दल काही उल्लेख होता का? मग ज्या पंतप्रधानांना जिथे आपण चाललोय त्यातल्या महाराष्ट्राची परिस्थिती काय माहिती नाहीये, त्यांच्याकडनं आपण काय नाही मागतोय, कशासाठी मागायचा? म्हणजे जे एक फुल आणि दोन हाफ बसलेले आहेत, कोण? एक फुल आणि दोन हाफ. म्हणजे मला वाटतं कैलास ओम आणि सगळ्या आमदारांसह सगळ्या तमाम शिवसैनिकांचं खास कौतुक करायचंय. कारण जेव्हा पूर आला होता, त्या पुरामध्ये स्वतःच्या जीवाची पर्वा न करता शेतकऱ्याला वाचवणारे माझे म्हणजे बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत सगळे. त्यांचा मला अभिमान आहे. आणि कैलास, तुम्ही जे बोललात, राजा उदार झाला आणि हाती काय दिला? अरे आता येता एका शेतकऱ्यांनी सांगितलं की साहेब हातात टरबूज दिलं. राजा उदार झाला आणि हातात काय दिलं? या टरबूज. ही शेतकऱ्यांची थट्टा चाललेली आहे.
बरं मी काय म्हणतो, चला जाऊ दे, शेतकऱ्याचा हा आक्रोश आपण जरा बाजूला करू. मी या सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजचं समर्थन करायला तयार आहे, पण माझी एक अट आहे, बघा तुम्हाला पटते का. कारण जीवन उद्ध्वस्त झालंय, जमीन खरडून गेले, रबी पीक घेणार कसं आता तुम्ही. 50,000 रुपये आम्ही का मागतो आहोत त्याचं कारण तुम्ही जाऊन बघा जमिनीची काय हालत झालेली आहे. पण एका अटीवरती मी समर्थन करायला तयार आहे, कारण मुख्यमंत्री जे बोललेत की खरडून गेलेल्या जमिनीला पर हेक्टरी आम्ही मनरेगातनं किती देणार, 3 लाख 3.5 लाख. मग मी मुख्यमंत्र्यांना तुमच्या वतीने आव्हान देतो आहे की दिवाळीपूर्वी त्या 3 लाखातले 1 लाख माझ्या शेतकऱ्याच्या खात्यात टाकाच. आहे बरोबर आहे माझं म्हणणं. बाकीचं नंतर बघू, बाकीसाठी आपण चाबूक दिलाय तो मी घेऊन फिरेनच. पण जर तुमच्यामध्ये एवढी तुमची नियत, मी मुख्यमंत्री असताना माझी नियत काढत होता, आता मी तुमची नियत काढतो. पण मी राजकारण नाही करत. जो एक आपला शेतकरी दादा त्यांनी मदतीसाठी विचारलं तर त्याला हे सांगतात, ए बाबा राजकारण करू नको. मग तुम्हाला राजकारण करण्यासाठी शेतकऱ्याची मतं पाहिजेत. शेतकऱ्यांच्या मतावरती तुम्ही सरकार आणता, शेतकऱ्याच्या मतावरती तुम्ही राजकारण करता, आणि शेतकऱ्याने न्याय हक्क मागितला तर तुम्ही म्हणायचं राजकारण नाही करायचं. हे कुठलं सरकार आहे. एक तर 3.5 लाख रुपये तुम्ही मनरेगातनं कसे देणार, कसे द्यायचे तसे द्या, देऊन दाखवाच, पण 1 लाख रुपये दिवाळी पूर्वी माझ्या शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये पहिले टाका. पीक विम्यासाठी म्हणे किती 5,000 कोटी कुठून आणणार. इथे आलेल्या शेतकऱ्यांनी किती विमा घेतलेला आहे, जरा हात वर करा. घेतलाय, कारण आता विश्वासच नाही उरलेला. कारण मी मुख्यमंत्री असताना हा सगळा अभ्यास केला होता. शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र सरकार आणि उरलेला हिस्सा शेतकरी देत असतो. मध्ये आणि एक तुमणं काढलं, 1 रुपयात पीक विमा केली बंद. चालू आहे का बंद आहे. बरं, आता काल मी त्या अजित नवलेंचं त्यांनी अतिशय छान त्याचं विश्लेषण केलेलं आहे. आणि त्यांनी काय सांगितलं की विमा कंपन्या, विमा जेव्हा शेतकरी घेतो तेव्हा जो प्रीमियम असतो तो प्रीमियम कसा घेतात, 60 रुपये पर हेक्टर कापसासाठी, बरोबर आहे, आणि 58,000 रुपये पर हेक्टर सोयाबीनसाठी. आणि नुकसान होतं, नुकसान किती मिळतं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.